आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह जळगावात पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसंच राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, सातारा, जालना या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला। गुहागर, रत्नागिरी, राजापूर, लांजामध्ये अवकाळी पाऊस पडत असल्यानं आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे। जिल्ह्यात अचानक पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। मोहरलेल्या आंबा कलमांसाठी हा अवकाळी पाऊस धोकादायक आहे। सोलापुरातील मोहोळ आणि सोलापूर शहरात अवकाळी पाऊस झाला। गेल्या 2 दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारवा आहे। आज पहाटे पाऊस पडला असून यामुळे ज्वारी, द्राक्ष, कांदा अशा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सातारा शहरासह जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होतं, त्यानंतर रात्री उशिरा पावसाच्या सरी कोसळू लागल्या। या अवकाळी पावसाच्या मोठ्या सरी कोसळत नसल्या तरी पावसाची रिपरिप सुरू होती। पुण्यातही सकाळपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पुणे आणि परिसरात चांगला पाऊस झाला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हा पाऊस बरसला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली। मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा झाली आहे। काल मुंबईचा हवा निर्देशांक 98 म्हणजे समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेलाय। 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली होती, मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होत असल्याचं दिसतंय। हिमाचल प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी पडली आहे। पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलाय। लाहोल स्पितीत तर जोरदार थंडी आहे। इथं सिसू तळं गोठलंय।